नमस्कार. आज आपण काही राष्ट्रीय योजना किंवा सरकारी योजना आणि सपोर्टबद्दल बोलणार आहोत. तर आर्थिक मदतीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजना आहे. तसंच सहाय्यक उपकरणं आणि त्यांच्या फिटिंगसाठी काही योजना आहेत. अपंग पुनर्वसन योजना आहेत. NDFDC म्हणजेच राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त आणि विकास महामंडळाकडून व्यवसायांना निधी किंवा आर्थिक सहाय्य सुद्धा ते देतात. दिव्यांगांसाठी राष्ट्रीय निधी हा निधी स्टेम विषयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची परतफेड करतं. त्यानंतर घरोंदा ही 18 वर्षावरील लोकांसाठी म्हणजे अडल्टसाठी ग्रुप होम आहेत जिथे स्पेशल एज्युकेटर्स आणि हेल्पर्स अवेलेबल असतात. त्याच्यानंतर निर्मया हे हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. 10 वर्षांवरील मुलांसाठी विकास डे केअर आहे. समर्थ रिस्पाईट आणि रेसिडेन्शियल केअर स्कीम आहे जी ग्रुप होम सारखंच आहे. सहयोगी हे ट्रेनिंग सेंटर आहे ज्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी ज्यांना काम करायचंय त्यांना तिथे ट्रेनिंग मिळतं. त्यानंतर दीनदयाळ डिसेबल्ड रिहॅबिलिटेशन स्कीम आहे. तसंच वेलफेअर स्कीम मधून त्यांना डिसॅबिलिटी अलाउन्स, मॅरेज इन्सेंटिव्ह, स्कॉलरशिप, फ्री ट्रॅव्हल कार्ड आणि अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स सुद्धा मिळतो आणि त्यांच्यासाठी काही मेंटेनन्स ग्रांट सुद्धा आहेत. तर ह्या काही सरकारी योजना आणि स्कीम झाल्या. प्रत्येकासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. त्यात जर का बसत असतील तर नक्कीच त्यांना यांचा फायदा होतो. तसंच काही सेंटर्स आहेत, गव्हर्नमेंट एडेड सेंटर्स आहेत किंवा सेक्टर हेड कंपनीज आहेत. जसं की पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता उभारलेलं दिव्यांग भवन की जिथे सगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटीजला केटर करण्यासाठी थेरपीज, स्पेशल एज्युकेटर्स, वोकेशनल ट्रेनिंग, प्रॉस्थेटिक सगळं काही अवेलेबल आहे. तर आपल्यालाही अशा काही स्कीम्स माहिती असेल तर त्या नक्की लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना त्याचा फायदा घेऊ देत. आणि काही NGOs तर आहेतच किंवा काही पर्सनल सेंटर सुद्धा आहेत जे अशा व्यक्तींबरोबर काम करतात. तर तुम्हाला माहिती असलेल्या अशा गोष्टींची, स्कीम्सची नक्की आम्हाला सुद्धा माहिती कळवा. आपण ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.